लोकरीचे कपडे ऊब कशी देतात? आपल्या शरीराचं सर्वसामान्य तापमान 98.4 अंश सेल्सिअस असते. आपल्या परिसराचं तापमान मात्र फार वेगळं असू शकते. भर उन्हाळ्यातलं तापमान अंगाची लाही लाही करून सोडते. या तापमानात शरीर घामाद्वारे ती वाढीव उष्णता बाहेर टाकून आपलं तापमान नेहमी इतकंच राखण्याचा प्रयत्न करत असते. हिवाळ्यात तेच तापमान शून्याखाली घसरून आपल्याला कुडकुडायला लावते. हे कुडकुडणं म्हणजे शरीराचं तापमान कायम राखण्याचं प्रतीक असतं. यावेळी आपण काय करतो? शरीराला अधिक ऊब देण्यासाठी लोकरीचे कपडे घालतो. लोकरीच्या या नैसर्गिक धाग्याची विशिष्ट ठेवणती ऊब आपल्याला देत असते. लोकरीचा धागा कॉर्टिकल सेलचा बनलेला असतो. प्रत्येक सेलमध्ये प्रथिनांच्या साखळ्या असतात. तर सेलभोवती खवल्यासारखं आवरण असतं. त्याला क्युटिकल म्हणतात. त्याच्याही वर आणखीन एक कातडीसारखं आवरण असतं. हे आवरण अळवाच्या पानांसारखं पाण्याच्या थेंबांना घरंगळायला लावतं. त्यामुळे लोकरीचे कपडे सहजासहजी पाणी शोषून घेत नाहीत आणि ओलेही होत नाहीत. लोकरीचे कपडे ऊब देतात कारण लोकरीच्या तंतूंमध्ये बारीक जागा असते, ज्या हवेला अडकवून ठेवतात. ही अडकलेली हवा एक उष्णतारोधक थर तयार करते. त्यामुळे शरीराची उष्णता बाहेर निघून जात नाही आणि थंडीपासून संरक्षण मिळते. लोकरसुद्धा थोडी आर्द्रता शोषते आणि तरीही लोकर कोरडी वाटते. त्यामुळे थंड हवामानात ती आरामदायक असते. थोडक्यात काय तर लोकरी तंतू हवेला अडकवून शरीराची उष्णता टिकवतात, म्हणूनच ते उबदार असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.